जो फॅक्टर्सचा कोड आहे तो मी इथून कॉपी करून घेतला आहे. हा आधीचा जो कोड आहे हा तुमचा आधीचा कोड सेम आहे. इथे आपण काय केलं आहे, n mod i = 0 ह्यानं तुम्हाला हा फॅक्टर मिळाला. फॅक्टर मिळाल्यानंतर काय करायचं आहे, फक्त त्या फॅक्टरची ॲडिशन करायची. म्हणून स्टेटमेंट लिहिणार आहे मी सम इज इक्वल टू सम प्लस आय. आणि त्याच्यानंतर आता आलेली जी फॅक्टरची सम आहे ती एकदाच प्रिंट करायची आहे का मल्टिपल टाईम प्रिंट करायची आहे, तर तुम्हाला इथे एकदाच प्रिंट करायचे. त्यामुळे इथे मी लिहिणार फक्त प्रिंट एफ फॉर लूपच्या बाहेर येऊन सम ऑफ फॅक्टर्स इज इक्वल टू %d. सम ऑफ फॅक्टर्स कशामध्ये आहेत तुमचे, तर सम ऑफ फॅक्टर आहेत तुमचे सम ह्या व्हेरिएबलमध्ये. त्यामुळे सम हा व्हेरिएबल आपण डिक्लेअर केला. आता परत बघा इथे तुम्ही लेफ्ट आणि एक तुम्ही लेफ्ट हँड साईडला सम व्हेरिएबल वापरला आणि परत तोच तुम्ही राईट हँड साईडला सम व्हेरिएबल यूज करता. मग आता इकडे त्या केसमध्ये तुम्हाला सम हा व्हेरिएबल जो आहे तो इनिशियलाइज करावा लागतो. तर इथे मी आता समला आपण इनिशियलाइज करणार आहे 0. 0 का बरं केलं, कारण की जेव्हा तुम्ही ॲडिशन करणार आहे तेव्हा कुठला नंबर ॲड झाल्यानंतर ॲडिशन चेंज होणार नाही आहे, तर 0 नंबर ॲड झाल्यावर ॲडिशन चेंज होणार नाही आहे. म्हणून मी इथं लिहिले सम इज इक्वल टू सम प्लस n. आता आपण प्रोग्राम कंपाईल करूयात. सम ऑफ फॅक्टर्स डॉट सी. एंटर नंबर एंटर करते मी 6. तर 6चे फॅक्टर्स येतात 1 2 3 6. त्याची ॲडिशन केल्यानंतर काय येणार आहे 12. ही आपली ॲडिशन जी आहे ती सम ऑफ फॅक्टरची ॲडिशन इथे करेक्ट प्रोड्यूस झालेली आहे.